साकाडीमाळा आटपाडी म्हणजे आटपाडीपासून 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर हे आमचा परिसर आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळग्रस्त भाग आहे। आमच्या गावाला तलाव आहे, परंतु 4-5 वर्षातून एक वेळ पाऊस पडायचा, ते पाणी साठायचं, परत पाऊस 2-3 वर्ष थांबायचा, परत ते साठच झालेलं पाणी संपायचं। त्याच्या आधी मागच्या 5 वर्षांपूर्वी एकदम दुष्काळ होता। जरसे आम्ही बाहेर सांभाळायला नेलत्या छावणीवर। विहिरींचे तळ उन्हाळ्यामध्ये फेब्रुवारी-मार्च पासूनच तळ गाठलेले असायचे आणि अशा काळामध्ये शेती करणं किंवा शेतीमध्ये उत्पन्न घेणं हे अत्यंत कठीण गोष्ट होती। या ठिकाणी पाणी प्यायला सुद्धा नव्हतं, अक्षरशः टँकरनं पाणी प्यायला यायचं। आम्ही प्रत्येक रस्त्यावरती बॅरेल ठेवायचो, त्या ठिकाणी टँकर यायचा आणि मग आम्हाला पाणी घरापर्यंत पोहोचत होतं। त्यामुळेच मग आमचं जगणं मुश्किल झाल्यानंतर पुढे जनावरं तर आपण कशी सांभाळणार आहेत, आणि त्यावेळेस आपल्याला काय व्हायला लागले की जनावरं आहेत ही दारातली विकायची वेळ आली। तर मासाळवाडी गावातील जे शेतकरी आहेत, एका शेतकऱ्याने मला सांगितलं की सर, तुमच्याही भागामध्ये आपण ह्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून वडा रुंदीकरणाचं काम आपण करू शकतोय। तर या माध्यमातून मी नाम फाउंडेशनशी जोडला गेलो आणि मग पहिलं काम जे होतं ते मसोबा वडा, त्या वड्याचं काम आम्ही त्या पद्धतीनं चालू केलं। जवळपास 3 किलोमीटर वड्याचं काम झालं। जवळपास 24-25 दिवस म्हणजे 1 महिन्याचा कालावधी यासाठी लागला। सकाळी 7ला मशीन सुरू केलं की रात्री 8, 9, 10 वाजेपर्यंत हे मशीन चालायचं। नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला मशीन ज्यावेळेस दिलं त्यावेळेस मशीन आणलं आम्ही, आणि मशीन आणल्यानंतर गावातल्या संस्थांनी, ग्रामपंचायतीनं, सोसायटीनं डिझेलच्या मदत केली, कारखान्याने 3000 लिटरची मदत केली। असे 10-12 हजार लिटर डिझेल आम्ही गोळा करून हे काम पूर्ण केलं। त्या कालावधीत काय झालं की पाणी आमच्या ओढ्याला 100% साठपा व्हायला लागला, आणि ओढ्यात पाणी साठवून व्यवस्थित पद्धतीने राहिल्यामुळं आमची पिकं जी आहेत ही 100% हाती लागायला लागली। पहिलं आमचं 1 एकर 2 एकर बागायत होतं, आता आमचं 4-4, 5-5 एकर बागायत होते। आता पाणी आल्यापासून माझ्याकडे डाळिंब आहे, सध्या टॅमॅटोचं होतं प्लॉट, आता मका आहे, गहू आहे। 5 लाख रुपये खर्च करून 3 किलोमीटर पाईपलाईन त्या शेतीला पाणी नव्हतं। आज मी डाळिंबीच्या जेव्हावरती आज शिंदे सरांच्या बरोबर आज मी 5 एकर नवीन खरेदी केलं आहे। पाण्याचं बी चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे, ठिबक पद्धतीनं सगळं पाणी आहे, ऑटो सिस्टम आहे, सगळे मोटरा वगैरे। पूर्ण आता टोटल ऊसाचं क्षेत्र आहे गावात, आणि पाणी कमी पडणे हा म्हणजे थोडक्यात विषय झाला नाही। ह्या वर्षीसुद्धा तसा आम्हाला पाऊस अत्यल्प एकदम कमी पडला, पण पाऊस जरी कमी पडला असला तरी ह्या कामामुळं आम्हाला पाऊस कमी पडला आहे असं जाणवलं सुद्धा। ह्या 5 वर्षात इन्कम जास्त वाढला, त्यामुळे ज्याच्या घरोघरी सुखसोयी व्हायला लागल्या। या भागातील परिसरातील लोकांचं जीवनमान जे आहे ते निश्चित उंचावलेलं आहे। त्यामुळे जनावरं लोकांनी अनेक घेतली, दूध व्यवसायामध्ये मुलं उतरलेली आहेत, आणि त्यामुळं त्यांचं एकूण घरचं जे जीवनमान आहे ती बदललेलं आहे। अलीकडच्या काळामध्ये लोकांनी चांगली घरं या परिसरामध्ये बांधलेली आहेत। आज प्रत्येक घरामध्ये आमच्या म्हणजे किती पाणी वापरेल तेवढं कमी इतकं पाणी आज विहिरी काठोकाठ भरलेलं आहे। सध्या नाम फाउंडेशन सारख्या अशा ज्या काही संस्था उभारल्या त्याच्यामुळे आज क्रांती व्हायला वेळ लागणार, आणि अजून इथून पुढे चांगल्या पद्धतीने क्रांती होईल, का तर लोकांना ते समजलं पाण्याचं महत्त्व।